हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्थी असणार. तर आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर व्लॉग टाकायला मला थोडासा उशीर झालेला आहे, त्यासाठी खरंच सॉरी. तर हा व्लॉग थोडासा स्पेशल आहे, कारण 15 ऑगस्ट निमित्त मी माझ्या मुलीसाठी केलेली छोटीशी तयारी तुम्हाला दाखवणार आहे. तिच्यासाठी मी ट्री कलर थीममध्ये टिफिन तर दिलाच, पण यावेळी एक छोटंसं हँडमेड क्राफ्टसुद्धा बनवलं आहे. खरं सांगायचं ना तर मी काही खूप मोठं क्राफ्ट वगैरे करणारी नाही आहे, पण मुलांसाठी काहीतरी स्वतःच्या हाताने बनवताना जो आनंद मिळतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. चला तर मग आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो इथे बघा, मी आता शिवराजला आणि जिजाईला उठवत होती. नाही म्हणजे सॉरी, शिवराजची आंघोळ झालेली आणि जिजाई झोपलीच होती अजून. जिजाईला उठवायचं होतं, जिजाईला तयार करायचं होतं. आणि शिवराजला आंघोळ घालायची म्हटलं ना की माझा अर्धा तास कुठे निघून जातो कळत नाही. कारण त्याला आंघोळ घालणं मेन म्हणजे तर तो स्वतः उठल्यावरती आधी थोडासा रडणार आणि मग त्याला पॅम्परिंग करणं, मग त्याला आंघोळीसाठी मनवणं, मग त्याची आंघोळ झाल्यावरती त्याला परत खेळायचं असतं माझ्यासोबत. सो त्याचं खूप नाटकं करत असतो आजकाल. आणि आता जसजसा मोठा होत चालला ना तशी त्याची नाटकं पण थोडी ना आता वाढत चाललेली आहेत. कारण तो जो पहिला उठला ना की पहिला सर्वात आधी मम्माला शोधत असतो, आणि मम्मा त्याला कुठे दिसली नाही की मग तो त्याचं रडायचं चालू होतं. आणि मी असते किचनमध्ये आणि तो बेडरूममध्ये झोपलेला असतो, त्याच्यामुळे मग तो रडतच दरवाजा उघडणार, आधी शोधणार मम्मा कुठे आहे करून, असं तसं सगळं चालू असतं. आणि मग त्याला थोडंसं छानपैकी त्याच्याकडे अटेन्शन दिलं ना की तो मस्तपैकी आपला खेळत असतो आणि खूप हे आहे तो. सो इथे मला ना कांद्याने खूप जास्त रडवलं होतं. एवढा कांदा रडवत होता ना, मला काही विचारू नका. आणि नंतर शिवराजचा इथे मी आता किचनमध्ये आहे, तर शिवराज तर इथे असलाच पाहिजे नाही का. सो आता त्याचा अभ्यास करायचा चाललं आहे. बघा कसा बोलतोय तो. आणि मी इथे केलेली आहे आज भेंड्याची भाजी. तर माझ्या दिवसाची सुरुवात तर नेहमीसारखीच झाली आहे. सकाळची घरातली कामं, नाश्त्याची तयारी, त्याचबरोबर स्कूलसाठीची तयारी मुलीच्या, आणि त्याबरोबर मिस्टरांचा डब्बा आणि जिजाईचा डब्बा, दोघांचे टिफिन असतातच. जेव्हा असं काही सण असतो ना, जेव्हा असं काही असतं, सो आपली मुलं जेव्हा म्हणजे जातात ना सकाळची 15 ऑगस्टच्या वेळेला, तेव्हा असं त्यांना असं तयार होताना पाहिलं ना की आपल्याला पण आपले स्कूलचे डेज आठवतात, बरोबर ना. सो कोणाकोणाला असे स्कूलचे डेज तेव्हा आठवलेले आपापल्या मुलांना तयार करताना, सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो इथे मी माझ्या चपात्या सगळ्या करून घेतल्या, कारण चपाती मला माझ्या मिस्टरांच्या डब्यात द्यायची होती. आणि जिजाईसाठी मी खास घावणे करणार होते, कारण मला व्हाईट कलरमध्ये ना काय करू समजतच नव्हतं. ॲक्च्युली मी इडलीचं पीठ हे करायला विसरली होती. सो त्याच्यामुळे मी यांना सांगितलेलं की रेडीमेड पीठ घेऊन या, जिथनं आम्ही फ्रेशमध्ये आणतो. मार्केटमध्ये एका ठिकाणी भेटतं महाडमध्ये, पण तिथे पण त्यांचं पीठ तेव्हा संपलं होतं. सो मला काही सुचतच नव्हतं की मी काय करू. सो मला आठवलं की घावण्याचं पीठ आहे, सो मी तिला घावणे करून दिले. सो जिजाईच्या स्कूलमध्ये आज ट्रिओ कलरमध्ये आहे. आणि सो काल रात्री हे सुद्धा बनवलं आहे. हे बघा, जे जमेल तसं काही असं कंदील टाईपमध्ये केलेलं आहे. कसं वाटत आहे प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. हे केलं होतं रात्री, मी लाईव्हमध्ये दाखवलं होतं जेव्हा मी बनवत होती. मला काही आयडिया येत नव्हती काय बनवायचं, सो मी एक असं चक्री टाईप केलं होतं आणि हे मी लाईव्हमध्ये दाखवलेलं. तर कसं वाटत आहे आमचं हे छोटंसं जे क्राफ्ट प्रोजेक्ट केलेलं आहे ते. तर क्राफ्ट पेपर वापरून आम्ही हे कंदील टाईप बनवण्याचा प्रयत्न केला, पण खरं सांगायचं ना तर बनवताना ते नीट होईल ना असंच वाटत होतं. तर मग हळूहळू आपण कटिंग, फोल्डिंग आणि स्टिकिंग करत गेलो ना, तर शेवटी ते तयार झालं. परफेक्ट झालं की नाही माहीत नाही, पण आम्ही आमच्या हाताने बनवलं आहे म्हणून ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. सो इथं मी आता जिजाईची तयारी करत आहे आणि छानपैकी आता मस्त जिजाईला टिफिन भरून देत आहे. जिजाईला मी ट्रिओ कलर टिफिन मी जो बनवला आहे तो मला प्लीज कसा वाटत आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं मी आता माझ्या प्रिन्सेसला रेडी करत होती. सो तिची टिफिन, तिची तयारी आणि हे छोटंसं हँडमेड क्राफ्ट घेऊन तिला आज जायचं होतं. मुलं मोठी होताना ना आपण त्यांच्यासाठी केलेल्या छोट्या गोष्टी कदाचित त्यांना आज लक्षातही राहणार नाहीत, पण आई म्हणून आपले हे जे मोमेंट्स आहेत आपण हे नक्कीच जपून ठेवतो. तर असा होता आमचा हा छोटासा व्लॉग. काही मोठं सेलिब्रेशन नाही, काही खूप स्पेशल प्लॅनिंग नाही, पण घरातलं रुटीन, मुलीची तयारी, तिच्यासाठी केलेला ट्रिओ कलर टिफिन आणि माझं छोटंसं हँडमेड क्राफ्ट, या सगळ्यामुळे हा दिवस माझ्यासाठी तर खूप स्पेशल झाला. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटा. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.